पंचगंगा प्रदूषण मुक्त हेच आमचे टार्गेट। लोकशाही मार्गाने आंदोलन करताना पोलीस बळाचा वापर केल्यास त्याच ठिकाणी प्राणांतिक उपोषणास बसणार धनाजी चुडमुंगे। प्रदूषित पाणी सोडायला जवळची पंचगंगा नदी आणि पिण्यासाठी लांबची कृष्णा नदी ही इचलकरंजीची भूमिका पंचगंगा काठच्या नागरिकांवर अन्याय करणारी आहे। पंचगंगा नदीत सोडले जाणारे रासायनिक पाणी रोखले नाही म्हणून इचलकरंजीचे पिण्याचे पाणी आम्हाला रोखावे लागत आहे। न्यायासाठी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस बळाचा वापर झाल्यास त्याच ठिकाणी प्राणांतिक उपोषणास बसणार। प्रोसेसवर कारवाईसाठी मूळ आंदोलन। प्रोसेसचे रासायनिक आणि पाणी सोडायला जमीन उपलब्ध नसताना प्रोसेस सुरू झाली हे कायद्याचे उल्लंघन असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने CETPला लावलेले सील तोडले। हे प्रदूषण नियंत्रण मंडळास आणि जिल्हाधिकाऱ्यांना माहीत झाले तरी प्रोसेसवर कारवाई केली नाही म्हणून आंदोलन करावे लागत आहे। पंचगंगा काठ वाचवणे महत्त्वाचे। इचलकरंजीतील उद्योगांनी कायद्याचे पालन करून उद्योग करावा, पण कायदा धाब्यावर बसवून रासायनिक पाणी पंचगंगा नदीत सोडून पंचगंगा काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत असाल तर मात्र आम्हाला पंचगंगा काठ वाचवण्यासाठी उद्योगांना विरोध करावा लागेल। इचलकरंजीतील नागरिकांनी आंदोलनात उतरावे, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी आंदोलन सुरू आहे। आज इचलकरंजी शहरास पिण्याच्या पाण्यासाठी सगळीकडून विरोध होताना दिसत आहे। भविष्यातील शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळायचे असेल तर त्यांना पंचगंगा नदीशिवाय पर्याय नाही। त्यामुळे इचलकरंजीतील नागरिकांनी आमच्या पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या लढ्यात सहभागी व्हावे। कायद्यापेक्षा पैसा मोठा ठरत आहे। आपल्या देशात कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही असं म्हटले जाते, पण इचलकरंजीतील प्रोसेस याला अपवाद ठरत आहेत। कारण पैशाच्या जीवावर त्यांनी सगळी प्रशासकीय यंत्रणा विकत घेऊन ते माणसं मारण्याचं कृत्य करत असताना कोणतेही सरकारी खातं त्यांना रोखत नाही। याचा अर्थ कायद्यापेक्षा पैसा श्रेष्ठच आहे असंच म्हणावं लागेल। SK न्यूज कुरुंदवाड। सोडायला या प्रोसेसवाल्यांच्याकडे शेती उपलब्ध नाही। हे अगदी खाली तहसीलदारांच्या पासून ते जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना हे माहीत आहे की यांचं पाणी घ्यायला एकही शेतकरी तयार नाही। जर पाणी शेतकरी घेणार नसतील तर ह्या प्रोसेस इंडस्ट्री बंद ठेवाव्या लागतील हे सगळ्या प्रशासनाला माहीत आहे, पण तरीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ही प्रोसेसचं पाणी पुन्हा नदीत सोडायचं षडयंत्र या लोकांनी आखलेलं आहे। आणि हे षडयंत्र आपल्याला जर मोडून काढायचं असेल तर सोमवारच्या आमच्या आंदोलनामध्ये या पंचगंगा काठावरच्या सगळ्या लोकांनी सामील व्हायला पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये पंचगंगा नदीमध्ये आम्ही प्रदूषित पाणी अजिबात घेणार नाही हे सगळ्यांनी आता ह्या लोकांना ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे। आणि जरी ऐकत नसतील तर मगाशी आमच्या एका कार्यकर्त्यानं म्हटलं तसं जवळची नदी येण्यासनी घाण पाणी सोडायला पाहिजे आणि लांबच्या नदीचं स्वच्छ पाणी ह्या लोकांना पिण्यासाठी पाहिजे, हे चालणार नाही। जर तुम्हाला पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडायचं असेल तर तुम्हाला पिण्यासाठी सुद्धा पंचगंगा नदीचंच पाणी वापरावं। इकडचं आम्ही कृष्णेचं पाणी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये देणार नाही। यासाठी आम्ही इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा रोखणार।